वाघ्या आणि शेरू दोघांना पण जंताचं औषध दिलंय. अशा हलक्या गुलाबी रंगाच्या कळ्या येतात त्याला. चणे काल रात्री मी भिजवलेत. बघा हा गरम मसाला डीमार्टचा मला वाटतं म्हणजे काय संपलं ना का पटकन મને टाकता येतं. आणि थोडं तेल टाकून पाणी दे चल घरात. या दोघांनी यायचं. पाणी ओरे भावे काय रे भावे भावेश काय सकाळी सकाळी चालायला गेली ना भावायला गेली तुझे भाग घेतलाय शर्यतीमध्ये काय मग असं हा ए वागेदार पाणी पिये. चिकळ्यांची कळ काढू नका त्यांना खाऊ दे ना. माझी तांदूळ आहे बा तांदूळ खाऊ नाही सकाळी सकाळी कोण खाऊ खात हा वेळा पोर. पाणी पी. झाली पक्ष्यांची बघा सकाळ झाली. आज ना वातावरण बघा कसं दिसतं ढगाळ वातावरण आहे. हे बघा असं वाटतं की पाऊस पडेल कधी पण असं झालेलं आहे वातावरण तयार. आणि वाजले पण कधी ते 6:45 होऊन गेलेले आहेत तरी पण बघा वातावरण कसं ढगाळ असं दिसतंय. उजाडलं पण नाही आहे फारसं असं वाटतं की सकाळचे 5:30-6 वाजले ना तसं झालेलं आहे. आणि ह्या बघा चिकाळे आपले आलेले आहेत दाणे टिपायला. पण इथे मी उभी आहे ना त्याच्यामुळे काय पटकन त्या पुढे येणार नाही. मी जाते त्या साईडला म्हणजे त्या खातील मग. या ग या नाही येणार त्या. चला आणि आता झाडांची पानं गळायला बघा सुरुवात झालेली. ही बघा किती पालापाचोळा पडलाय इथे पण म्हणजे सगळीकडेच आता पालापाचोळा पडायला सुरुवात झालेली. थंडीमध्ये पानांची झाडं होते ना झाडांच्या तसं सुरुवात झाली. जास्वंदी बघा भरपूर पानं अशी गळायला सुरुवात झाली. काय पाहिजे या दोघांना. हे बघा दोघं जण हवरे सकाळी सकाळी खायला पाहिजे. काय चकली गोड खायला पाहिजे. बस जास्त काय खायचं नाही. त्याला देऊ नको त्याला ते हे द्यायचंय ऐकलं काय जंताचं औषध द्यायचं त्यांचं काल आणलंय ना आपण. शेरू खातो गेली शेरूच्या पुढे कधी. आज वाघ्या आणि शेरू दोघांना पण जंताचं औषध दिलंय. शेरूने खाल्लंय वाघ्या खाणार नाही. वाघ्याची नाटकं असतात. हे असं जरा उल्लू म्हणून त्यांना द्यावं लागतं ना. त्या औषधं खात नाही ते नाही खाल्ला नाही त्याला तर जेवणामध्ये मिक्स करून द्यावं लागेल वाघ्याला. नाही खात औषध त्याला लगेच हे होतं. शेरूचं काही चिंता नसते तो खातो पटापट. जाऊ दे नंतरला नाश्ता देईन ना तेव्हा खाईल. तुम्हाला ना एक फुलांचं झाड दाखवते. ह्या फुलांचं नाव मला माहिती नाही पण तो बघा किती बहरला आहे. सफेद सफेद फुलं हे बघा. ह्या अशा हलक्या गुलाबी रंगाच्या कळ्या येतात त्याला. सुगंध नाही आहे या फुलांना म्हणजे हलका पण सुगंध नाही आहे पण असं ते धरलं ना बापरे भरपूर आता फुलंही फुलायला लागलेले आहेत. गेले 7-8 दिवस झाले ना. ते बघा ह्या साईडला बघा कसं झालं आहे ते. आणि हे आपलं ना शेगळाचं झाड आहे. मला असं सांगितलं होतं की शेगूळ लाव म्हणून पण शेगळाचं झाड बघा आहे आपल्याकडे. आणि केवढं मोठं बघा झालं आहे ते. हे बघा हा शेगूळ आपला म्हणजे कसं एक साईडला लावलं आहे आड्याच्या बाजूनं. अजून त्याला काही शेंगा काही धरलेलं नाही आहेत. आता तुम्हाला कोणाला काय माहिती असेल तर सांगा की कधी शेंगा धरतील ते. एकदा पण नाही धरलं अजून. चला जाऊया. फुलं काढलेत थोडीशी. झाडू वगैरे पण काढून झाले बागेतली. हे बघा चंगू मंगू कसे बसलेत. तो एक तिकडे झोपला तो बघा मातीमध्ये.
ह्या इथे बसून बसून डुलक्या काढतोय. तर ही बघा सुंदर अशी फुलं ना काढून घेतलेली आहेत. सगळी फुलं नाही काढली, अर्धी फुलं आहेत झाडावरती. इतकी ना भरपूर झाली आपल्याला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजचं वातावरण आहे ना असं आहे ना, कंटाळवाणं वातावरण आहे आजचं, हो की नाही? आळस भरलंय ना, ढगाळ वातावरण एकदम. म्हणजे काय असं करूच नाही ना असं वाटतंय. हे ना असं कालपासून नाही, म्हणजे काल संध्याकाळपासून असंच वातावरण झालेलं आहे, सगळं असं आभाळ भरलेलं आहे आणि असं वाटतंय की पाऊस पडेल असं. काल थोडा थोडा पडला होता ना आपण गेलो तेव्हा, पण असं खूप असं मळवायला खूप असं खराब वाटतं. मग असं काही काम करायची इच्छा होत नाही, त्याच्यामुळे आम्ही आज बागेतलं काही केलं नाहीये. आळस भरलाय आम्हाला. तर घरातलं सगळं चालू आहे आमचं. तर आता इथे बघा चूल पेटवले, पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता मी चालले घरामध्ये नाश्ता बनवायला आणि मग सगळ्यांच्या आंघोळ्या एक एक चालू होतील. आणि वातावरण असं असल्यामुळे जास्त अशी कशी थंडी, म्हणजे थंड पण नाही आहे, थोडंसं गरमसारखंच वाटतंय. गरमी होते, आता पाऊस आहे ना, पावसाळी वातावरण. हां, त्याच्यामुळे थंड असं काही वाटत नाही. त्यामुळे पाणी पण काही जास्त आपल्याला काही गरम नाही करायचं आहे. नॉर्मल जरी गरम झालं तरी पण चालून जाईल. चला जाऊया. तुम्ही जाताय बुरंबावड्यात? बाबूचे आंघोळ होते, बाबूचे पाणी तापलंय. तर बाजूला आमच्या बुरंबावडे गाव आहे, तिथे कुणाल आणि कुणालचे बाबा आता जातील थोड्या वेळाने. आज वार आहे बुधवार, तर त्यांना ऑमलेट खायचे ना, त्याच्यामुळे मग अंडी आणायला ते जाणार तिकडे. म्हणजे असं काही छोट्या मोठ्या वस्तू हव्या असतील तर त्या बुरंबावडे गावामधनं, म्हणजे तिकडे दुकान आहे तिकडनं मग आणल्या जातात. मग अंडी मार्केटमधनं आणायचं म्हटलं ना का ते ना, म्हणजे घरी येईपर्यंत ना फुटतात कधी कधी, आणि असं भरपूर वेळानं झालेलं आहे आमच्या बाबतीमध्ये. म्हणजे एक तरी अंडा फुटतोच, खूप सांभाळून केले आणावं लागतं. त्याच्यामुळे अंडी आणायचं म्हटलं का थोडंसं टेन्शन होतं आम्हाला. हां, आपण किती पण सांभाळलं ना तरी पण म्हणजे हातात जरी आपण पकडून ठेवलं ना व्यवस्थित, तरी पण ते थोडं ना थोडंसं जरा घरी येईपर्यंत ना क्रॅक जातच अंड्यानं. त्याच्यामुळे जास्त अशा अंडी वगैरे आम्ही आणून ठेवत नाही. असं कधी लागलं का ते बुरंबावडे गावात जायचं आणि मग घेऊन यायचं, असं सगळं आहे. चला आपण निघूया. मी चालले आता नाश्ता बनवायला. आज नाश्त्यामध्ये पुलके बनवते. पुलके बरेच दिवस झाले खाल्लेले नाही आहेत, त्याच्यामुळे पुलके आणि ह्यांना ऑमलेट खायचे, तर ऑमलेट असं सगळं चाललेलं आहे. चला आज अंडी आणायचे. जातोयस तू? काम चालू झालंय तुझं? टाईम नाही. ते बघा काम चालू आहे. थोडासा आराम पण करायचा, सतत त्या लॅपटॉपवर नाही राहायचं, मग डोळ्यांना त्रास होतो. कुणाल सकाळी उठलाय 6 वाजता, 5:45ला. तर त्यांनी थोडंसं केलं काम आणि आता ते समोर बघा ते ड्रॉवर आहेत ना, त्याचं सगळं सामान आहे त्या कामाचं काय काय आहे कुणालचं, तर ते त्यांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि आता पुन्हा ते लॅपटॉप चालू आहे. आता आंघोळीला जाईल तो. चला मी नाश्ता बनवते, तोपर्यंत देवपूजा पण करायची. ही काय फुलं वगैरे काढून ठेवलेत. कुणाला बंद कर ना लॅपटॉपचं, चालू काय राहू दे असंच, ठीक आहे. हां, आता मी पीठ मळणार होती, पण पीठ मळायचं पण कॅन्सल झालं, कारण त्यांना पुलके नाही खायचे, त्यांना आमलेट आणि ब्रेडच खायचं आहे. म्हटलं जाऊ दे, चला दुपारच्या आपल्या जेवणाची तयारी करूया. म्हणजे आता हे चणे काल रात्री मी भिजवलेत. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ना काळे वाटाणे दाखवलेले, मोड आलेले. तर मला एका ताईंनी विचारलं होतं की म्हणजे मोड कसे येत नाही असे त्यांचे व्यवस्थित, असं त्यांनी विचारलं होतं. तर काय केलं तुम्ही? तर हे बघा, हे रात्री ना हे चणे भिजवलेले आहेत. पाणी ना काढून टाकते. मी की नाही कधी पण मोड वगैरे आणताना कपड्यात वगैरे बांधत नाही, मला अशी गरज भासतच नाही कधी. त्याच्यामुळे डायरेक्ट असंच मी आता हे भांडं ह्याच्यात ठेवणार आहे. फक्त एवढंच की हे थोडंसं ना, हे बघा पाणी बघा दिसतं तुम्हाला, थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ओलावा पाहिजे कडधान्याला जर का ओलावा असेल तर मोडने छान येतात. आता 2 दिवसामध्ये छान प्रकारे ह्याला की नाही मोड येतील. आणि चेक करायचं. आता बघा, आता असं ठेवलं ना, झाकून ठेवणार ना मी, तर संध्याकाळी परत बघायचं पाणी त्यात सुकलं आहे का, आणि असं वाटलं सुकलेलं आहे तर थोडंसं पाणी घेऊन असं जरा पाण्याचा हपका द्यायचा आणि जरा असं वर खाली असं करायचं. म्हणजे सगळ्याला, म्हणजे सगळ्या कडधान्यावर असं पाणी लागतं ना, मग ते मोड छान येतात. मूग मटके आहे ना, त्याला मोड लगेच येतात. पण आता ही जी मोठे मोठे कडधान्य असतात, म्हणजे वाटाणे आहेत, परत चणे आणि दुसरी पण सगळे काय असतात, त्याला थोडासा वेळ लागतो. म्हणजे 1-2 दिवस जातात. 2 दिवसामध्ये छान प्रकारे मोड येतात ह्याच भांड्यामध्ये. तर हे आता मी असंच झाकून ठेवते. आणि आता हे जे पाणी आहे ना, ते काय फेकणार नाही मी, हे मी फुलझाडांना वगैरे घालणार. हे पाणी चांगलं असतं, म्हणजे डाळीचं पाणी,
डाळ वगैरे आपण धुतो ना, परत तांदूळ वगैरे धुतो ना, ते पाणी पण असं फेकायचं नाही, झाडांसाठी उपयोग होतो. तर हा बघा, हा ऊस काढला होता काल आपल्या बागेतून. जिथे केळी लावलेत ना त्या साईडला ऊस आहे ना लावला होता, एकच लावला होता, पण आता असे भरपूर असे ऊस आहे ना तिकडे रुजून आलेले आहेत. आणि एक तयार झाला होता, तो काल काढला. मागच्या वेळेस पण एक काढला होता, हा दुसरा. तर बसून बसून आता मी हा ऊस खाते जरा. इतका भाग खाल्लेला आहे. आवडतो मला ऊस आहे ना, मला भरपूर आवडतो, त्याच्यामुळे तो लावलेला आहे. आणि छान प्रकारे होतो हा ऊस. ते फक्त पाणी भरपूर पाहिजे. हे असं छोटं मोठं असं लावलेलं असतं ना की घरच्या घरी आपल्याला कधी पण असं खायला मिळतं, विकत आणावं लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे हा जो ऊस आहे तो त्या दिवशी देवदिवाळी होती ना त्या दिवशी काढला होता. मुली वगैरे बघा आला होता ना त्या दिवशी, त्यांना पण दिला होता आणि थोडासा मग आपल्या घरामध्ये ठेवला असं. तर जरासं असं एन्जॉय करूया ऊस खाऊन. तर ऊस खाऊन झाल्यानंतर लक्षात आलं की अननसाची जी रोपं आहेत ना आपली, त्यांना पाणी घालायचं राहून गेलं आहे. म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी खत पाणी केलं आहे त्या रोपांना आणि आता रोज त्यांना पाणी द्यावं लागणार. मागे मला एका आपल्या आय डीवरनं कमेंट होती की प्रियाताई अननसाची रोपं आहेत ना ती आड्याच्या बाजून लावा, म्हणजे एक साईडला. तर ती रोपं बघा, आपला आडा बघा दिसतोय ना, तर एक साईडलाच लावलेली आहेत. म्हणजे आम्हाला असा अंदाज पण नव्हता की ही रोपं अशी वाढतील किंवा म्हणजे कशा प्रकारे त्यांची वाढ होते वगैरे, आम्हाला काहीच माहीत नाही आहे. पण लावलेली रोपं आहेत ना छान प्रकारे तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्याला खत पाणी वगैरे सगळं आता व्यवस्थित देणार आम्ही. टावेल अरे सुकवलं नाही दे सुकवायला असं सांगते मी. आज कपडे नीट सुकवायला लागणार आहे कारण टावेल सुकत घाल. घरातली लहान सहान कामं करून झाल्यानंतर माझं सगळं आवरलं आणि ते देवघर जे आहे ना ते साफ करायला बघा सुरुवात केलेली आहे. कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं पण बाजूच्या गावामध्ये गेले होते, बुरंबावडे गावामध्ये. तर ही बघा सुंदर अशी आपली देवपूजा करून झालेली आहे. बघा किती छान दिसतं ना. आज जास्वंदी भरपूर काढली, त्याच्यामुळे जास्वंदीची फुलंच आपल्या देवघरात जास्त आहेत देवाला घातलेली. छान दिसतं. कुणालचे बाबा आलेले आहेत. कुठे गेलात? मार्केटमध्ये का? तिथे का तरळ्यात का गेलात? मी बोलली बुरबावड्यात का भेटणार नाही म्हणून. हळूहळू शेरू इकडे. हां, तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला. हे बघा किचन थोडंसं आवरायचं, म्हणजे भांडी घासायची माझी बाकी आहेत. बाकी किचन वगैरे असं पुसून घेतलेलं आहे. नाश्ता आज कुणालच्या बाबांनीच बनवला आहे, त्याच्यामुळे मला आराम होता. तर आता मी काय केलं, थोडंसं एक्स्ट्राचं काम काढलंय. म्हणजे कडधान्य वगैरे आहेत ना आणि मसाला वगैरे असे डबे ना 2-4 रिकामी झालेत, तर ते मी आता भरून घेणार आहे. तुम्हाला मी दाखवते गरम मसाला. म्हणजे बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की मसाले वगैरे तुम्ही कोणते वापरता, तर तुम्हाला मी दाखवते. आता बरं होती तर माझ्या लक्षात की नाही आलं. तर हा बघा, हा गरम मसाला डीमार्टचा. मला वाटतं हे मला उलटं दिसतंय, तुम्हाला असं कसं दिसतं काय माहीत नाही आहे. तर हा डीमार्टचा गरम मसाला येतो, तो मी वापरते जेवणामध्ये. आमच्याकडे गरम मसाला खूप कमी प्रमाणात खाल्ला जातो, आम्हाला जास्त असं आवडत नाही. त्याच्यामुळे फक्त पाव चमचा पण नाही, मी थोडंसं अगदी नावाला टाकते गरम मसाला कधी पण जेवणामध्ये. आणि हा चिकन मसाला बघा आणलेला आहे. हे असे बघा पॅकेट होतं ना डीमार्टचं, बघा नाव लिहिलं असतं त्याच्यावरती, असं लिहिलं असतं. हे एक चिकन मसाला हे मी वापरते. आणि तिखट मसाला मागे मी तुम्हाला दाखवला होता, आता जेव्हा मी पुन्हा भरीन ना डब्यामध्ये त्यावेळेस दाखवीन. तर चाट मसाला मी इथे रिकामी करून घेतलेला आहे, पॅकेट तुम्हाला दाखवते. हा बघा, हा पण डीमार्टचा चाट मसाला बघा येतो ना. हे पॅकेट कसे चांगलं असतं मसाले हे, आणि स्वस्त आणि मस्त, चवीला पण एकदम भारी असतं. त्याच्यामुळे असं जास्तीत जास्त पॅकिंगवाले न घेता मी डीमार्टचेच मसाले वगैरे वापरते. कधी जर का नसतील ना तर मग असं वेगळ्या कंपनीचं घेते, म्हणजे जास्त करून डीमार्टचंच वापरते. तर आता हे कंटेनर माझे बघा रिकामी झालेले आहेत, भरायचेत. ह्या बघा, ह्या बरण्या रिकामी झाल्यात. पण ह्या बरण्या घेतल्यामुळे मला ना असं खूप बरं वाटतं, म्हणजे काही संपलं ना का पटकन मला टाकता येतं.
तर हा बघा, हा आधीचा गरम मसाला आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे आता हा काय मी पॅकेट उघडणार नाही आहे. आता मी असं साईडला करून ठेवते, फक्त तुम्हाला दाखवायचं ना म्हणून मी हा आता काढला बाहेर. आणि ही आपलं आधीचं असं एक्स्ट्रा आणून ठेवते, म्हणजे आयत्या वेळेस कसं बरं पडतं, मग कधी संपलं का असं नड नको म्हणून. दोन दिवस झाले हे काम मला करायचं होतं, म्हणजे डाळी वगैरे जे काय संपलं होतं ना ते सर्व काढून डब्यांमध्ये भरायचं होतं, पण राहून गेलं होतं. पण आज फायनली ते बघा काम झालेलं आहे. मी थोडंसं बागेचं काम आहे ना आज साईडला करून ठेवलं, त्याच्यामुळे हे काम मग झालं, मग जास्तीचं ते करून झालं. आणि त्याच्यानंतर किचन आहे ना आवरून घेतलं, नाश्त्याचे वगैरे भांडी आहेत ना ती घासून घेतली, सगळं किचन क्लीन करून घेतलं. दुपारचं जेवण करायचं बाकी होतं. आज आमच्याकडे नॉनव्हेज नाश्ता बनला होता, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवलं नाही मी. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. मला अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही उपवास वगैरे करता का, तर नाही, मी कोणताच उपवास नाही करत. म्हणजे उपवास ना मला झेपत नाही, त्याच्यामुळे गेली कित्येक वर्ष झाली उपवास करणं ना मी सोडून दिलेलं आहे. जेव्हा माझं वय म्हणजे एक 20-25 वय होतं ना त्या वेळेत मी करायची, पण नंतरला जसं जसं वय वाढत गेलं, जबाबदाऱ्या घरच्या वाढत गेल्या, तिथपासून सगळं मी उपवास वगैरे करणं सोडून दिलेलं आहे. पण देवाची पूजा मात्र मनोभावे करते मी. काय मस्त रंग आहेत ना, बाप रे, नजर लागेल असे रंग, बाप रे. आणि चला बाबा आपण आपलं काम चालू करूया. इथे ना केळीच्या इथे जरा साफ करते. साफ म्हणजे सगळा कचरा वगैरे ना पडलेला आहे, तो जरा उचलायचा. कुणालचे बाबा ना काय करतात, येतात इथे सगळं काय काय बघतात, केळीची पानं वगैरे काढतात आणि सगळं तिथेच टाकतात. ते इथे गवत वगैरे पण भरपूर साचले, ते पण काढून टाकूया. हा बघा, हा सगळा कचरा, हे सगळे बांबू वगैरे हे ना कामाचे आहेत, ते एक साईडला करून ठेवायचे. आणि हे बघा, हे सुकले तर हे सगळं काढून टाकायला पाहिजे इकडचं सगळं. आणि ते गवत बिवत आहे सगळं, ते सगळं करूया आता. पपईला आपल्या पपई बघा, म्हणजे हे बघा इथे पण ही जी फांदी आहे तिला वेगळी फुलं, असं सगळं झालेलं आहे. बघू आता जेव्हा फुलून छान येईल तेव्हा माहिती पडेल. चला करूया. नवीन आहे फुलं आहे त्याला, हे काढते जुनावाला. हा बघा, हा इतका कचरा काढला इकडनं, केळीच्या इकडनं. आता इथे जरा धुरी करतोय. किती ना काढतो जरा तरी पण कमीच ना, एवढं करणार तेवढं होणार. बापरे किती काढतो तरी पण काय ते संपत नाही, असं सगळं आहे. मच्छर पण जातील जरा ह्या टायमाला, जरा मच्छर पण असते. पाईप आहे तिकडे, त्याच्यामुळे तुमचंच राहणार, ते चालणार सुद्धा तर इथे होतंय तोपर्यंत. हे बघा इथे पण आहे ना सगळं गवताने टाकून ठेवलंय. हे बघा ह्या साईडला, इथे असं भाजून घ्यायची ती जमीन, आणि मग नंतर आपल्याला खड्डे पण करायचेत. चांगलीशी जमिनीला भाजायचे. ऐकलं काय, शेरू कसा बसला इथे. ओ शेठ तुम्हाला जागा नाही बसायला, हां जागा नाही बसायला, हां जागा नाही बसायला. चांगलं धुमसलं ना, चांगली अशी मस्त आग दिसते बघ, कशी लाल लाल भडक एकदम. आमच्याकडे सकाळपासून जेवणाचे नुसते नखरे चालू आहेत. हे बनवू नको, ते बनवू नको, दुपारी पण तसंच, सकाळी नाश्त्याच्या टायमाला पण तसंच, आणि आता रात्रीच्या जेवणाच्या टायमाला पण तसंच. आता मी 2 भाज्या काढून ठेवल्या आहेत, म्हणजे पडवळ काढून ठेवलेली आहे काल बघा बागेतनं काढून ती पडवळ, आणि वांगीसुद्धा काढून ठेवलेत. म्हटलं दोन्ही भाज्या बनवते मी. पण इकडे चाललेलं आहे, ही नको बनवू ती नको बनवू, मी केळ्याबरोबर चपाती खाईन, असं सगळं चाललेलं आहे. म्हणून त्यांना विचारलं काय ते मला नक्की सांगा, म्हणजे मी जेवण करायला सुरुवात करते ना. काय करू, बनवायला मी तयार आहे, पण खाणाऱ्यांची नाटकं चाललेली आहेत बघा. कुणाल कसली भाजी खायची रे, कुणाल तर काय खातो, काय पण खातो. हा
काय करू, नको बनवू भाजी? काय काय बोलला? बनवायची ती बनव. अच्छा असं आहे काय? ठीक आहे, मग बाबा बोलतो नको भाजी करू, एकच भाजी कोणती तरी कर असं. ठीक आहे, मला काय, मी आता एकच भाजी कोणती तरी करते. रोज पडणारा प्रश्न म्हणजे घरामध्ये भाज्या कडधान्य सगळं ढीकवर आहे, पण कोणती भाजी खायची हा प्रश्न. म्हणजे मी माझ्या मनाने जरी केलं ना तरी पण थोडंसं जरा मग तोंड वेडावाकडं होतं. त्याच्यामुळे जेवण करायच्या आधी विचारलं जातं ह्या दोघांना. जास्त करून कुणालचे बाबा आहेत ना ते थोडेसे चुजी आहेत जेवणाच्या बाबतीमध्ये. दुपारी पण आज ते जेवले नव्हते, कारण सकाळी नॉनव्हेज म्हणजे ब्रेड ऑमलेट खाल्लं होतं, त्याच्यामुळे दुपारचं जेवण त्यांनी स्किप केलेलं. त्याच्यामुळे रात्री मी आता सगळं जेवण आता करणार होते, म्हणजे भाजी चपाती वगैरे आणि सगळं असं मला बनवायचं होतं. तर पडवळ बघा आपल्या बागेतला काढला होता ना, तो मी इथे चिरायला सुरुवात केलेली आहे. विलायती पडवळ आहे. पडवळीच्या पण बघा 2 जाती येतात, तर हा विलायती जातीचा पडवळ आहे. खूप चव एकदम भारी आहे या पडवळाची आणि सुगंध खूप छान होतो या पडवळाला. तर इथे पडवळाला चिरून घेतला मी. चण्याची डाळ टाकली होती भिजत, तीसुद्धा मी या भाजीमध्ये नाही टाकणार आहे, कारण कुणालच्या बाबांना नाही आवडत चण्याची डाळ जास्त टाकलेली. त्याच्यामुळे फक्त पडवळ टाकूनच ही भाजी करणार आहे. राई जिरं कढीपत्ता याची फोडणी दिलं आहे, कांदा टाकला आहे, मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, आणि चांगलं असं लालसर असं परतून घेतलं. त्याच्यानंतर चिरलेला पडवळ तो टाकला आहे, हळद टाकली, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि जरा परतून घेतलं. आणि मग एक वाफ येऊ दिली. एक 5 ते 7 मिनटामध्ये ही भाजी की नाही आपली तयार होते. शिजल्यानंतर त्यात आपल्याला खोबरं टाकायचं, ओलं खोबरं. तर भाजी शिजत होती तोपर्यंत इथे गरम गरम चपात्या बघा करून घेतलेल्या आहेत, आणि थोड्याशा मिरच्या पण फ्राय करायच्या होत्या, तळलेल्या मिरच्या. म्हणजे हळद आणि मीठ टाकून फक्त त्या मिरच्या तव्यावरती टाकणार की आपल्या मिरच्या खरपूस अशा भाजून की तयार होतात. तर इथे भाजी पण तयार झाली चपात्या करून झाल्यानंतर, आणि मग त्यात ओलं खोबरं टाकलेलं आहे, सगळं मिक्स करून घेतलं. आणि इकडे गरम गरम तव्यावरच्या मिरच्या पण टाकून घेतल्या, आणि असं सगळं जेवण म्हणजे डाळ भातसुद्धा बनवला होता. संपूर्ण जेवण आज केलं होतं. तर चला, किचनचं सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजे सगळं काम झालं आहे घरातलं, आणि आता झोपायची तयारी. झोपायच्या आधी केसांना तेल लावायचं आहे. म्हणजे सकाळी लावणार होती पण म्हटलं नको, आताच लक्षात आले तर आता लावून घेते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.